नमस्कार. अंजलीज किचनमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज सर्वांच्या फरमाईशीमुळे आज मी बनवलंय बेंगाली पनीर. बनवायला एकदम इझी झटपट रेसिपी. इतकं छान टेस्टी बनते की तुम्हाला परत परत बनवावं लागेल. एकदा नक्की ट्राय करा. त्यासाठी लागणारे साहित्य: पनीर, कॉर्नफ्लॉवर, मैदा, तांदळाचं पीठ, चिकन 65 मसाला आणि बटाटे. आता बटाटे सोलून घेऊया. आता मी 2 बटाटे सोलून घेतले आहेत. आता पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घेऊया आणि त्यामध्ये चिकन 65 मसाला अर्धा पॅकेट घालूया. इथे मी 200 ग्राम पनीर घेतलेले आहे. ते आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता बटाट्याचे पातळ स्लाइस करून घेऊया. आता एका बाउलमध्ये कॉर्नफ्लॉवर अर्धी वाटी, मैदा अर्धी वाटी, 2 चम्मच तांदळाचं पीठ आणि उरलेला चिकन 65 मसाला घालून घेऊ. 1 चम्मच तिखट, ओली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद. हे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये थोडं पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेऊया. जास्त पातळ पण करायचं नाही. पातळ झाल्यास कोटिंग व्यवस्थित होणार नाही. आता हे बॅटर चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून हे बॅटर व्यवस्थित बनेल. आता आपण बटाट्याचा एक चिप्स घेऊ आणि पनीरचा एक तुकडा घेऊन त्यामध्ये एक टूथपिक व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने घालून घेऊ. आता सर्व अशा पद्धतीने सर्व बनवून घेऊ. ऑलरेडी मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. चला तर मग तेल गरम झालेलं आहे. एक एक करून पनीर आपण बनवलेल्या मिश्रणमध्ये डीप करून तेलामध्ये फ्राय करून घेऊ. आता पनीर चांगलं फ्राय झालेलं आहे. आता प्लेटमध्ये काढून घेऊ. अशा पद्धतीने सर्व पनीर फ्राय करून घेऊया. इतकं क्रिस्पी, क्रंची आणि टेस्टी बनतं की काय सांगू. तुम्ही नक्की करून बघा आणि नक्की कमेंट करून सांगा. अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजलीज किचनला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करा. धन्यवाद. एकदम वाईट नको गरम